हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मग केकचं साहित्य बघूया. हाफ टीस्पून खायचा सोडा, बेकिंग पावडर, ऑइल, चेरी, वेगनार, दही, रवा आणि दूध. प्रीहीट करायला आपण गॅस चालू करून देऊ आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून देऊ. हे मीठ परत परत आपल्याला यूज करता येतं. प्रीहीटसाठी आपण ठेवून देऊ. प्रीहीटसाठी आपण ठेवून देऊ. त्यानंतर मग आपण रवा टाकलाय आपण मिक्सरच्या बाउलमध्ये. दूध, साखर पण घेऊ, पण नंतर घेणार आहे आपण. दही, खायचा सोडा, बेकिंग पावडर, ऑइल आणि 3-4 ड्रॉप्स वेगनार. पाइनएप्पल फ्लेवर बनवणार आहे. मिक्सरमध्ये आपण त्याला मस्त मिक्स करून घेऊया. जेवढा आपण रवा घेतलाय त्याच्यात थोडासा हाफ शुगर पण त्याच्यात मिक्स करून घेऊ. मिक्स करून त्याला ऑइल लावून घेऊ. माझं बटर पेपर नाही आहे म्हणून मैदा टाकून त्याला व्यवस्थित सगळीकडनं लावून घेऊ. आणि पॅनकेकमध्ये ते टाकून देऊ. टाकून त्याच्यात सगळं व्यवस्थित आणि थोडंसं टॅप करून घेऊ. चेरी टाकून देऊ त्याच्यावर. छान ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतो त्याला थोडंसं बबल्ससाठी टॅप 2-3 वेळेस टॅप करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. ठेवलं होतं त्याला आपण काढून घेऊ. 35-40 मिनिट्स आपण केकला ठेवून देऊ. आता मध्ये मध्ये बघायचं नाही. 35 मिनिट बघायचं. आपला केक झाले 35 मिनिट्स. तुम्ही बघू शकता केक किती छान झाला, मस्त स्पॉन्जी. 10 मिनिटं आधीच गॅस बंद केला होता. त्याला गार ठेवलं होतं गार करण्यासाठी. गरम गरम काढलं की ते हातातूनच तुटतं. आपला केक बघू शकतात तुम्ही. कट करून घ्यायचे त्याला छोटे छोटे पीसेसमध्ये. छान स्पॉन्जी झालाय, बघू शकतात तुम्ही. चला, नवीन रेसिपी सोबत भेटूया. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. किती स्पॉन्जी झालाय बघा. थँक्यू.